मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, युट्यूबच्या नवीन एका सेशनमध्ये. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, तुम्ही शिकून घेणार आहोत की पहिलं म्हणजे कशा प्रकारे आपल्या आजच्या दिवसाच्या अल्गोचे रिझल्ट्स आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक नवीन अल्गोची स्ट्रॅटेजी या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते ट्रेड्स घेतले जातात की त्यामध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग केली जाते ह्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो शेवटपर्यंत व्हिडिओला व्यवस्थित अटेंड करा. तुम्हाला जर अल्गो ट्रेडिंग मराठीतनं शिकायची असेल तर हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. ओके, सो आता जेव्हा आपण आपल्या चॅनलवरती येतो, जेव्हा आपण चॅनलबद्दल बोलतो, तर तुम्हाला माहिती आहे की याआधी सुद्धा ना अल्गोबद्दलचे बरेचसे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बनवलेले आहेत, ऑलरेडी दिलेले आहेत. तुम्ही चॅनलवरचे काही लेटेस्ट व्हिडिओ इथे खाली जाऊन पाहू शकता. तुम्हाला त्या गोष्टी दिसून सुद्धा येतीलच. सो आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी नवीन स्ट्रॅटेजी देतो आहे आणि सोबतच जे मी तुम्हाला अल्गोचे आजचे रिझल्ट्स दाखवतो ते काय आहेत, एकदा पहिलं बघून घेऊया. ठीक आहे. सो इथे मी आता आपल्या धन या अकाउंटवरती आलो. लक्षात घ्या, मी स्वतः जी अल्गो ट्रेडिंग करतो ती धन या ब्रोकरकडे करतो, कारण की इथे जे आहे अल्गोज आहेत ते इनबिल्ड अल्गोज आहेत. जे अल्गोज आहेत ते इनबिल्ड अल्गो आहेत. हे अल्गोला सबस्क्राईब करण्यासाठी जे आहे, म्हणजे हे अल्गो यूज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी सॉफ्टवेअरवरती जावं लागत नाही. थर्ड पार्टी सॉफ्टवेअरवरती डिपेंड राहावं लागत नाही. धन ह्या ब्रोकरने हे सर्व अल्गो इनबिल्ड आणलेले आहेत आणि तिकडून तुम्ही सेम ब्रोकरमध्ये ह्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. सो जे एक्झिक्युशनची सेटिंग असते किंवा जे आपली एपीआय की, सिक्रेट की, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, त्या इथे आपल्याला लागतच नाहीत. कारण की इनबिल्ड अल्गो आहे. इनबिल्ड अल्गोच्या त्याच ब्रोकरमध्ये आपण त्याला ट्रेड करतोय. ठीक आहे. सो याचे फक्त आपल्याला प्रत्येक अल्गो वाईज चार्जेस भरावे लागतात आणि त्यानंतर आपण त्याला यूज करू शकतो. त्याच्यामध्ये एक्झिक्युशन आपलं स्मूथ होतं. आपल्याला डेली ब्रोकर लॉगिंग वगैरे ही प्रोसेस करत राहावी लागत नाही. ठीक आहे आता. सो हे सर्व जे आहे ना, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जर कदाचित नवीन असाल, सगळ्यात पहिलं म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा किती लोकं नवीन आहेत. जर नवीन असाल तर आपले आधीचे व्हिडिओज बघा धनबद्दलचे. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की धनमध्ये अल्गो ट्रेडिंग कशी करायची. हा बघा, त्या व्हिडिओची जी लिंक आहे मी दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. 2 आठवड्यापूर्वी व्हिडिओ टाकलेला. सो तो एकदा व्हिडिओ तुम्ही नक्की सर्वांनी बघून घ्या. ठीक आहे आता. आता मी तुम्हाला घेऊन जातो पहिलं म्हणजे आजचे रिझल्ट्स दाखवण्यासाठी. सो इथे एकदा तुम्ही होम स्क्रीनवरती आलात, तर होम स्क्रीनवरती आल्यानंतर थोडंसं खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला राईट साईडला दिसतात अल्गोज. सो या अल्गोजवरती यायचं. आता परत तुमचा प्रश्न असेल, की हे अल्गो आम्ही सबस्क्राईब कसे करू? हे अल्गो आम्ही बघू कुठे? ह्याच्यामध्ये कसं ह्यांना वापरू? सो लक्षात घ्या, हे सर्व गोष्टी मी कव्हर केल्या आहेत. जे मी तुम्हाला सांगतो ना, की तुम्ही आपले आधीचे व्हिडिओज बघा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तो बघा. त्यामध्ये मी ह्या सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. स्टेप बाय स्टेप. अल्गो कसा ॲक्टिव्हेट करायचा, कोणता करायचा, कोणता वापरायचा सर्व. सो ते व्हिडिओज तुम्ही बघून घ्या. जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघून घेतले नाही, तर तुम्हाला परत-परत प्रश्न पडणार आणि तुम्ही तेच प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारणार. ओके, सो त्यामुळे आधीचे व्हिडिओज बघा. तर इथे मी तुम्हाला ना आजच्या दिवसाच्या आपला काय रिझल्ट्स आहेत ते दाखवतो. इथे बघा. आजच्या दिवसामध्ये साधारणतः एक ₹31,000 प्रॉफिट जो आहे तो आपल्याला झालेला आहे अल्गोमध्ये. ओव्हरऑल प्रॉफिट अल्गो वापरून मला किती झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दिसतंय. थोडंसं खाली येऊया आपण. थोडंसं खाली आल्यानंतर मी कोणता अल्गो यूज करतोय, त्याला किती कॅपिटल लावलंय, सर्व गोष्टी तुम्हाला भेटतात. हे सर्व अल्गोजबद्दल मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे. 1-2 अल्गोज राहिलेत त्याबद्दल बनवणारच आहे. आज मी तुम्हाला त्यापैकी एक अल्गो इथे डिस्कस करतो आहे. त्या अल्गोचं नाव असणार आहे कर्वेचर क्रेडिट स्प्रेड. ठीक आहे. त्या अल्गोचं नाव असणार आहे कर्वेचर क्रेडिट स्प्रेड. तुम्ही जर इथे बघाल ना, तर आपण बाकी बऱ्याच अल्गोच्या स्ट्रॅटेजीबद्दल वगैरे व्हिडिओ बनवलेले आहेतच. सो आज आपण नवीन बनवतोय कर्वेचर क्रेडिट स्प्रेड. बरं, ह्या कर्वेचर स्प्रेडने आजच्या दिवसात मला किती कॅपिटलवरती किती प्रॉफिट दिलेला आहे तो बघा. ओव्हरऑल माझा प्रॉफिट किती झालेला आहे ह्या अल्गोने तेही बघा. ठीक आहे. असं नाही की फक्त प्रॉफिट बघा वगैरे. आपण ह्या गोष्टी हा अल्गो काय करतो हे शिकायला सुरुवात करूया. ठीक आहे. सो मीही तुम्हाला का दाखवलं की मी स्वतः अल्गो ट्रेडिंग करतो आणि जे मी करतो तेच तुम्हाला शिकवतो. असं नाही की मी तुम्हाला काही YouTubeवरती येऊन शिकवतो. जे मी स्वतः यूज करतो, जे मी स्वतः ट्राय करतो, जे वापरतो त्याच गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो किंवा तुम्हाला या ठिकाणी दाखवत असतो, शो करत असतो. ठीक आहे. बाकी ते करायचं की नाही हे ऑब्व्हियसली तुमचा डिसिजन आहे. सो तो तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सो आता आपण एक काम करूया. आता आपण पहिलं म्हणजे तुम्ही आता आजचा जो काही रिझल्ट्स वगैरे आहे तो बघितलाच. आता आपण पहिलं म्हणजे एक काम करायचंय ते म्हणजे त्या अल्गोबद्दल समजून घेऊया. मी तुम्हाला जो अल्गो सांगितला कर्वेचर क्रेडिट स्प्रेड त्याबद्दल समजून घेऊया. ठीक आहे. आता तत्पूर्वी मला कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगा, किती लोकं अल्गो ट्रेडिंग यूज करत आहेत धनमध्ये आपल्या अंडर. यासाठी तुमचं अकाउंट आपल्या अंडर असणं गरजेचं आहे. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या धन ब्रोकरची लिंक आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलात ना, की धनच्या ब्रोकरची लिंक आहे, तिकडून अकाउंट ओपन करा. तुमचं अकाउंट आपल्या अंडर ओपन झालं धनमध्ये, की तुम्हाला हे अल्गोज सुद्धा इझिली वापरता येतील. हे अल्गोज आम्ही वापरायला शिकवतच असतो. YouTubeवरती आपले व्हिडिओ असतातच आणि सोबतच
ज्या लोकांचं अकाउंट आपल्या अंडर आहे धनमध्ये त्यांच्यासाठी आपण दर महिन्याला काही ना काही ऍडव्हान्स कोर्सेस सुद्धा आणत असतो, तेही तुम्हाला फ्री भेटतील. जसं की मी तुम्हाला आता समोर स्क्रीनवरती दाखवू इच्छितो की जसं की आता आपला ना एक पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आता कमिंग जो सप्टेंबर महिना आहे त्यामध्ये कमोडिटीचा 7 दिवसांचा कोर्स आहे. ओके, कमोडिटी ट्रेडिंगचा 7 दिवसांचा ऍडव्हान्स कोर्स आहे जो आपण सप्टेंबर महिन्यामध्ये घेतोय. आणि हा कोणाला भेटणार? ज्यांचं अकाउंट आपल्या अंडर धनमध्ये आहे त्यांना. सो याच्यामध्ये सर्व कमोडिटीमध्ये गोल्ड आहे, सिल्वर आहे, क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, सर्व आहे. सो काय करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये धनमध्ये अकाउंट ओपन करून घ्या. तुमचं जर ऑलरेडी दुसरीकडे ओपन असेल तर कोणत्या फॅमिली मेंबर्सचं तुमचं ओपन करून घ्या, तुम्हाला बेनिफिट भेटेल. ओके, आता इथपर्यंत आलो. किती लोक अल्गो यूज करतात मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण जाऊया अल्गो बद्दल शिकण्यासाठी. सो काय करायचं, धन अल्गोज वरती मी आलो. धन अल्गोज वरती यायचं कसं? सो धन मध्ये तुमचं अकाउंट ओपन झालं की होम स्क्रीनवर या. होम स्क्रीनवरती थोडंसं खाली गेलात ना, थोडासा खालच्या साईडला गेला की तुम्हाला एक ऑप्शन दिसतो अल्गोजचा. त्या अल्गोवरती व्ह्यू मोर करा. व्ह्यू ऑल केल्यानंतर तुम्हाला इथे ट्रेडिंग अल्गोज मध्ये जायचं आहे आणि क्रेडिट स्प्रेड मध्ये जायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला सेकंड नंबरचा अल्गो दिसतो कर्वेचर क्रेडिट स्प्रेड. आता अल्गो काय आहे बघा, ह्या अल्गोने गेल्या 3 महिन्यामध्ये 13% रिटर्न्स दिले, 6 महिन्यामध्ये 61% रिटर्न्स, 1 वर्षामध्ये 181% रिटर्न. रिटर्न्सला ठेवा थोडंसं बाजूला, आपण अल्गो काय आहे बघूया. पहिली गोष्ट, मला माहिती आहे तुमच्यापैकी ना जे मला फॉलो करतात ते बरीचशी लोक अल्गो ऑलरेडी यूज करत आहेत. सो हा अल्गो काय, हा एक ना डायरेक्शनल हेज अल्गो आहे. डायरेक्शनल हेज अल्गो म्हणजे काय? हा मार्केटमध्ये डायरेक्शनल ट्रेड घेणार. ऑप्शन सेलिंग मध्ये 2 प्रकारचे ट्रेड घेतात, एक म्हणजे साइडवेज ट्रेड, एक म्हणजे डायरेक्शनल ट्रेड, वरती किंवा खाली कुठे पण. सो हा फक्त डायरेक्शनल ट्रेड घेणार. आणि ह्याच्यामध्ये एक खास गोष्ट आहे, हा ना फक्त कॉल सेल करणारे ट्रेड घेणार. म्हणजे हा अल्गो फक्त कॉल सेल करणारे ट्रेड घेणार. म्हणजे इन शॉर्ट काय की मार्केट खाली जातानाच हा अल्गो ट्रेड घेणार. तुम्ही मला सांगा, मार्केट खाली जाताना फास्ट जातं मोस्ट ऑफ द टाइम, बरोबर? म्हणजे एकदम मार्केट पडणार असेल तर एकदम फास्ट पडतं. सो अशा टायमाला ना हा अल्गो ट्रेड घेतो. हा अल्गो कॉल सेल करतो फक्त. सो म्हणजे काय की मार्केट खाली जाताना अल्गो ट्रेड घेतो, किंवा खाली म्हणजे असं खाली नाही, साईडवेज असताना सुद्धा अल्गो ट्रेड घेऊ शकतो, थोडासा बिअरिश मूव्ह असेल तरी. क्लिअर? हा अल्गो आहे हेज अल्गो, डायरेक्शन अल्गो. ओव्हरनाईट अल्गो म्हणजे हा होल्डिंग वाला अल्गो आहे. हा अल्गो ट्रेड घेणार, ओव्हरनाईट पोझिशन होल्ड करणार, कारण की ती पोझिशन हेज असते, नेकेड नसते. सो हेज पोझिशन असते. ओके, आता थोडासा खाली या. साधारणतः इथे मॅक्झिमम 3,20,000 रुपये कॅपिटल लावू शकतो, जे की मी तुम्हाला दाखवलं की ह्या अल्गोमध्ये मी जे काही मॅक्झिमम कॅपिटल आहे ते लावलंय. ओके, प्रत्येक अल्गोमध्ये इव्हन जे मॅक्झिमम कॅपिटल आहे ते मी लावलेलं आहे. सो मॅक्झिमम तुम्ही 3,20,000 लावू शकता, मिनिमम 1,00,000 लावू शकता. आता बरीचशी जणांना मला प्रश्न विचारतात की आम्हाला 4-5 अल्गो करायचे आहेत, तर किती कॅपिटल लागेल? आम्हाला 4 ते 5 अल्गो करायचे आहेत, किती कॅपिटल लागेल? लक्षात घ्या, तुम्हाला एक अल्गो करायचा असेल ना, तर इथे मिनिमम कॅपिटल इथे लिहिलेलं असतं 1,00,000. तसंच मग तुम्हाला 5 अल्गो करायचे असतील तर तुम्हाला मिनिमम कॅपिटल 5,00,000 लागणार. असं नाही की 1,00,000त 5 अल्गो होत आहेत. प्रत्येक 1,00,000 रुपये अल्गोला तुम्हाला ठेवावे लागतात. भले हा अल्गो 1,00,000 रुपये वापरत नाही. ट्रेड घेताना हा अल्गो साधारणतः 40-50 हजार रुपयेच वापरतो, बट 1,00,000 रुपये तुम्हाला इथे ह्याची रिक्वायरमेंट आहे स्ट्रॅटेजीसाठी, ती तुम्हाला ठेवावीच लागते. एक रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर होण्यासाठी. सो ते लक्षात घ्या. जर तुम्ही 3,20,000 रुपये इथे टाकले असतात 22 जुलै 2025 ला, त्याची अमाऊंट झाली असती साधारणतः किती? 9,04,000. म्हणजे 3,20,000 9,04,000 रुपये अमाऊंट झाली असती ह्या अल्गोमध्ये एका वर्षात. हे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, या अल्गोने गेल्या एका महिन्यामध्ये 20% लॉस पण दिलाय हा. म्हणजे अल्गो करताना हेही लक्षात घ्या, असं नाही की प्रॉफिटच होणार. म्हणजे काही लोक असे मेसेज करतात की अरे एका महिन्यामध्ये 10% प्रॉफिट दिसतोय, मग आम्हाला ऍटलीस्ट 5% तरी झालं पाहिजे. सो असं असं नाहीये, हे हिस्टॉरिकल आहे. मग हिस्टॉरिकल मध्ये तुम्हाला हेही दिसतं ना, एका महिन्यामध्ये 20% लॉस झालं. सो तुम्ही, म्हणून मी नेहमी सांगतो की जेव्हाही तुम्ही अल्गो यूज करता, तुमचा व्ह्यू ऍटलिस्ट मिनिमम 3 ते 6 महिन्याचा पाहिजे. तुम्ही मिनिमम 3 ते 6 महिने अल्गो यूज करणार असाल तरच अल्गो ट्रेडिंग करा. असं नाही मी अल्गो ट्रेडिंग करतोय, 10 दिवस अल्गो ट्रेडिंग केली, मला लॉस झाला, मी बंद केली, असं अजिबात नाही. तुमचा व्ह्यू पाहिजे मिनिमम 3 ते 6 महिन्याचा, तरच तुम्ही इथे या. समजा तुम्ही 1,00,000 रुपये टाकलात आणि तुमचा 2 दिवस लॉस झाला 5,000 रुपयांचा, तुमचं कॅपिटल झालं 95,000 रुपये. मग परत प्रश्न असतो की मग मी कॅपिटल वाढवू का, परत 1,00,000 करू का? काय गरज नाही, 95,000 पण काम होणार. हा तुमच्याकडे 1,00,000 रुपये का मागतोय माहितीये? सेफ्टीसाठी मागतोय. ह्याला 1,00,000 रुपये लागत नाही. सो कॅपिटल कमी आहे म्हणून ऑर्डर पडणार नाही असं मोस्ट ऑफ द टाइम तरी होत नाही. हा खूपच कमी झालं तर होईल, बट मोस्ट ऑफ द टाइम नाही. थोडासा खाली या. इथे थोडासा खाली आल्यानंतर
एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती बघायची आपल्याला नेहमी, ती म्हणजे मॅक्स डीडी. मॅक्स डीडी म्हणजे काय? मॅक्झिमम ड्रॉडाऊन. म्हणजे समजा ह्या अल्गोने कंटिन्युअस लॉस दिला, आतापर्यंत कंटिन्युअस लॉस दिला, असा लॉस होत 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 किती कॅपिटल कमी झालंय? तर 28% कॅपिटल कमी झाले. म्हणजे समजा तुम्ही जर ह्या अल्गोमध्ये बॅड पॅच मध्ये अडकला असतात, म्हणजे समजा कंटिन्युअस लॉस मध्ये अडकला असतात आतापर्यंत, तर असा कंटिन्युअस लॉस होत होत तुमचा 28%चा मॅक्झिमम ड्रॉडाऊन झालेला आहे. म्हणजे 28% कॅपिटल कमी झालेला आहे. बट येस ऑब्विसली ओव्हरऑल रिझल्ट तर पॉझिटिव्हच आहे, बट एक निगेटिव्ह साईडमध्ये आपण मॅक्स डीडी पण बघायचा, तर तुमच्या डोक्यात पाहिजे. त्यानंतर ह्या अल्बममध्ये एव्हरेज प्रॉफिट किती होतो? एव्हरेज प्रॉफिट इन ट्रेड 5.5%. एव्हरेज लॉस किती होतो? 4.5%. सो ही रिस्क मॅनेजमेंट लक्षात ठेवा. एव्हरेज आहे, असं 100% नाही, एव्हरेज आहे. ठीक आहे, थोडंसं खाली या. खूप जास्त इम्पॉर्टंट माहिती ती म्हणजे इथे विन डेज किती आहेत? 58%. विन मंथ किती आहे? 78%. म्हणजे समजा तुम्ही साधारणतः 10 महिने हा अल्को केला, तर 8 महिने हा तुम्हाला प्रॉफिट देणार. असं नाही की 10च्या 10 महिने प्रॉफिट देतोय. आतापर्यंतच्या हिस्टॉरिकल मध्ये 10 महिने तुम्ही जर अल्को रन केलं तर तुम्हाला 8 महिने तो ग्रीन मध्ये ठेवतोय. आणि विन क्वार्टर्स आहेत 80. म्हणजे काय? 80% म्हणजे काय? तर तुम्ही 4 क्वार्टर्स हा अल्को केला, क्वार्टर्स म्हणजे 3 महिन्याचा एक क्वार्टर्स असतो. सो 4 क्वार्टर केला तर ते 3 तुम्ही प्रॉफिट, सॉरी 5 क्वार्टर केला तर ते 4 तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात, ग्रीन मध्ये. असं ठीक आहे. आता किती लोकांना ह्याचे बॅक टेस्टिंग रिपोर्ट जाणून घ्यायचे मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला अल्गोबद्दल माहिती देतोच आहे. मी तुम्हाला आजचे रिझल्ट दाखवले, अल्गोबद्दल थोडीफार माहिती दिली. किती लोकांनी ह्या अल्गोचे पास्ट रिझल्ट, बॅक टेस्टिंग रिझल्ट जाणून घ्यायचे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता एवढी पण लोक बघतायत ना व्हिडिओला, एक लाईक नक्की करा. मी बघतोय की बरेचसे लोक लाईव्ह व्हिडिओ पण बघतात, बरेचसे लोक व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतरही बघतात, पण फार कमी लोक लाईक करतात. लाईक करा. लाईक करण्यासाठी तुमचे काय पैसे बिशे जात नाहीयेत. फक्त युट्यूबला समजतं की बाबा हा व्हिडिओ चांगला आहे, चॅनलवरती व्हिडिओ चांगले असतात एवढं. सो व्हिडिओला नक्की एक लाईक करा. ठीक आहे, तुम्हाला चॅनल आवडत असेल सबस्क्राईब तर कराच, बट व्हिडिओ लाईक एक नक्की करा. ओके, आता आपण बघूया की ह्याचे रिझल्ट. इथे जरा वर्स्ट, बेस्ट टू वर्स्ट मध्ये. म्हणजे आता बघा, या अल्गोसाठी एकदम वाईट काळ कधी होता? ह्या झोनमध्ये. ह्या झोनमध्ये हा अल्गोसाठी वाईट काळ होता. मग हा झोन कोणता होता बघूया आपण. 23/7 पासून ते 30/7, म्हणजे 7 दिवसांचा हा जो काळ होता ना, 23/7 ते 30/7, म्हणजे ह्या जुलै महिन्यातला, तो अल्गोसाठी वाईट होता. त्यानंतर परत अल्गो आता चांगले रिटर्न द्यायला सुरुवात झालेला आहे. त्यामुळे रिटर्न तुम्हाला जे दिसत आहेत ना, ते यामुळे निगेटिव्ह दिसत इथे बघा, यामुळे निगेटिव्ह दिसतात. क्लिअर आहे? हे तुम्ही इथे क्लिक करून पण बघू शकता. ठीक आहे, आता पास्ट ट्रेड्स मध्ये जाऊया. इथे तुम्हाला दिसतंय की बाबा ऑगस्ट महिन्यामध्ये या अल्गोने काय केलं? ह्या अल्गोने ऑगस्ट महिन्यामध्ये 8% निगेटिव्ह रिटर्न्स दिलेत. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला इथे 25,000 दिसतंय, बट हे 25,000 आहे 3,20,000 रुपयावरती. हा म्हणजे हा रिझल्ट दाखवताना 3,20,000 रुपयाचं कॅल्क्युलेशन घेतो. असं नका समजू 1 लाखावर 25,000 लॉस आहे, असं नाहीये. 8% लॉस आहे, म्हणजे 1 लाखावरती 8,000 लॉस तुम्हाला झाला असता या महिन्यामध्ये. मग तुम्ही इव्हन ट्रेड्स पण बघू शकता. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की याने आजचा प्रॉफिट इथे दिलेला नाहीये. ओके, आजचा प्रॉफिट या ठिकाणी अजून इथे आलेला नाही. आजचा प्रॉफिट तुम्ही बघितलं किती आहे? किती आजचा प्रॉफिट? 10,000 रुपये आहे ना, इथे बघा. कर्वेचर मध्ये 10,400 रुपये प्रॉफिट आहे. अजून इथे दिला नाही. तो जर 10,000 इथे ऍड केला तर ही अमाऊंट इथे 15,000 राहील लॉस. सो हे तुमच्या लेवलवर तुम्ही चेक करू शकता कसं काय आहे ते. जुलैमध्ये 1%चा लॉस, जूनमध्ये 8% प्रॉफिट, मे मध्ये 16%चा प्रॉफिट, एप्रिल 24% प्रॉफिट, मार्च 14% प्रॉफिट, फेब्रुवारी 8% प्रॉफिट, जानेवारी 10% प्रॉफिट. तुम्ही पाठच्या सर्व गोष्टी बघू शकता, काय रिझल्ट आहेत वगैरे वगैरे. तुम्ही डे वाईज बघू शकता. समजा मला काय हवंय, समजा मी बघतो की कालच्या दिवशी काय झालं, 25 तारखेला कालच्या दिवशी लॉस झाला, पण ट्रेड कोणता घेतला? मी क्लिक करेन. क्लिक केल्यानंतर मला हेही समजतं की कालच्या दिवसाने काय ट्रेड घेतलेला होता, कालच्या दिवसाने काय ट्रेड एक्झिट केलेला होता, हे मला इथे समजते. ओके, सो ह्या गोष्टी तुम्ही इथे चेक करू शकता. कोणत्याही दिवशीचा ट्रेड तुम्ही बघू शकता. जुलै महिन्यातला ट्रेड पाहिजे, समजा जुलै महिन्यात हा प्रॉफिट झाला, कसा झाला क्लिक करा. कोणता ट्रेड घेतलेला होता, त्यामध्ये किती प्रॉफिट झाला, इथे बघा किती लॉट वापरले, सर्व गोष्टी तुम्हाला इथे येतात. सो हे लक्षात ठेवायचं की काय कोणता पर्टिक्युलर लोक काय करतोय ते. ठीक आहे, हे तुम्ही याचे बॅक टेस्टिंग रिझल्ट, याचे रिझल्ट जे या ठिकाणी नक्की जाणून घेऊ शकता. बाकी हे अल्गो कंबाईन कसे करायचे ह्याबद्दल मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवलाय. म्हणजे मी बऱ्याचदा सांगतो की तुम्ही जर अल्गो यूज करताय आणि तुम्हाला पॉसिबल असेल तर 4-5 अल्गोचा पोर्टफोलिओ बनवून तो यूज करा, म्हणजे तुम्हाला रिस्क तेवढी कमी होईल. सो ह्याच्याबद्दल ना एक व्हिडिओ बनवलाय बघा मी, इम्पॉर्टन्स ऑफ कंबाईन अल्गो, 1 दिवसाआधी टाकलाय. आणि त्याच्या आधी एक व्हिडिओ टाकलाय 3 दिवसाआधी, कॉम्बिनेशन अल्गो स्ट्रॅटेजी कसे वापरायचे.
सो 2 खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत. त्याच्या आधीचा पण प्लेज मार्जिनवाला व्हिडिओ पण इम्पॉर्टंट आहे. सो हे 2 व्हिडिओ तरी ॲटलीस्ट नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडे जास्त कॅपिटल आहे, तुम्ही त्या गोष्टी नक्कीच यूज करू शकता, वापरू शकता. ठीक आहे. आता काही लोक म्हणतील की आम्हाला यावरती पेपर ट्रेडिंगचा ऑप्शन आहे का? लक्षात घ्या, याच्यामध्ये पेपर ट्रेडिंग होऊ शकत नाही, बट यस, तुम्ही फ्रीमध्ये इथे ह्यांचे रिझल्ट रोज अनालिसिस करू शकता. म्हणजे आता मला पेपर ट्रेडिंग नाही करायचे, बट मी ह्यांच्यामध्ये रोज मार्केट संपल्यानंतर थोडंसं संध्याकाळी रात्री येऊन ना ह्याचे रिझल्ट रोज बघू शकतो की आजच्या दिवशी काय झालं, कोणता ट्रेड घेतला. सो हे तुम्ही अनालिसिस करू शकता. पेपर ट्रेडिंग नाही करू शकत, पण रोजचे रिझल्ट रोज बघू शकता आणि हे फ्री आहे. हे रोजचे रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला अल्गो सबस्क्रिप्शन असण्याची गरज नाही. यासाठी एकच गरज आहे की आपल्या लिंकमधनं तुमचं धनमध्ये अकाउंट ओपन हवं. आपल्या लिंकवरनं तुमचं धनमध्ये अकाउंट ओपन असेल तर तुम्हाला ही गोष्ट फ्रीमध्ये करता येते. तुम्हाला सर्व चेकिंग फ्रीमध्ये करता येते. आज काय झालं, काल काय झालं, सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये समजतात. अल्गो यूज करायचा असेल तर मग तुम्हाला कॅपिटल लागेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की हा अल्गो कसा वापरायचा. किती लोकांना इंटरेस्ट आहे अल्गो कसा वापरायचा शिकण्यात? अल्गो कसा वापरायचा शिकण्यात किती लोकांना इंटरेस्ट आहे सांगा. मी माझं दुसरं अकाउंट या ठिकाणी ओपन करतो, बिकॉज माझ्या ह्या अकाउंटमध्ये अल्गो ऑलरेडी ऍक्टिव्हेट आहे. सो मी दुसरं अकाउंट ओपन करतो. इथे पण माझा प्रॉफिट चालू आहेच. ठीक आहे. इथे कोणता अल्गो आहे ते तुम्हाला दाखवते. इथे व्यू अल्गो मध्ये गेलो. सो या ठिकाणी जो आहे तो माझा झेन क्रेडिट स्प्रेड वाला अल्गो लागलेला आहे एका अकाउंट मध्ये. त्यामध्ये 1 लाखावरती प्रॉफिट सध्या आपल्याला चालू आहे. ठीक आहे. आता सो मी इथे तुम्हाला दाखवतो की कसा तो अल्गो करायचा. क्रेडिट स्प्रेड मध्ये आलो, कर्वेच्या क्रेडिट स्प्रेड मध्ये आलो. तर हा अल्गो मला डिप्लॉय करायचा आहे. मी माहिती सर्व घेतली. समजा तुम्हाला पेपर ट्रेडिंगच करायचे, रोज इथे या फास्ट ट्रेड मध्ये जावा आणि माहिती घ्या. पण आता ही सगळी माहिती मी घेतली, मला हा अल्गो डिप्लॉय करायचा. मी काय करणार, माझ्याकडे धन अकाउंट पाहिजे, मी अल्गोवरती येणार, इथे डिप्लॉयवर क्लिक करणार. डिप्लॉयवर क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या, पहिलं म्हणजे ना मला मिनिमम 1 लाख रुपये कॅपिटल अकाउंटला पाहिजे, ते असलं पाहिजे. डिप्लॉयवर क्लिक केले की मला ह्या अल्गोचे चार्जेस समजतात 750 रुपये महिना. म्हणजे जर हा अल्गो मला वापरायचा आहे तर मला याच्यासाठी 750 रुपये महिना चार्जेस द्यावे लागणार. ओके. हे चार्जेस तुम्ही मला नाही देतात, हे चार्जेस तुम्ही ब्रोकरला देतात. कारण की तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी ऍप्लिकेशन वापरता तेव्हा तुम्हाला तिकडे एपीआय की सिक्रेट की सर्व टाकावं लागतं. त्या सगळ्या गोष्टी इथे नाही आहेत. तुम्हाला तिथे तुमचा वेबबुक वगैरे कधी कधी कनेक्ट करावं लागतं, त्याही गोष्टी इथे नाही. इथे एकदम इझी आहे. इथे रोज तुम्हाला ब्रोकर लॉग इन करत बसायची गरजही नसते. सो ते पण तुमचं टेन्शन जातं की रोज ब्रोकर लॉग इन वगैरे करा. सो या सगळ्या गोष्टी इथे नाही, फक्त तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात अल्गोचे मंथली एवढे. आता मी स्वतः एक 5-6 अल्गो यूज करतो. सो मी मंथली चार्जेस नाही दिलेत. मी काय केलंय, इथे खाली तुम्हाला एक ऑप्शन भेटतो ऑल अल्गोज. ऑल अल्गोज वरती आलात ना की तुम्हाला एक ऑप्शन भेटतो 3,000 रुपये मंथ. सो हे 3,000 रुपये मंथ वाला तुम्ही प्लॅन जर घेतला तर इथे तुम्ही 70 अल्गोज करू शकता. म्हणजे स्ट्रॅटेजीचे 70 अल्गोज तुम्ही करू शकता इफ तुम्ही 3,000 रुपये महिन्यावाला प्लॅन घेताय तर. सो ज्यांना 4 पेक्षा अधिक अल्गो करायचे, ज्यांना 4 पेक्षा जास्त अल्गोज करायचे, त्यांनी हा 3,000 रुपयावाला मंथली प्लॅन घ्या. ज्यांना 1-2 अल्गोज करायचे त्यांच्यासाठी ठीक आहे, तेवढ्या अल्गोचे प्लॅन घेणं. ठीक आहे. सो तर माझ्या अकाउंटमध्ये जर तो माझ्या अकाउंटमध्ये मंथलीवाला प्लॅन आहे, सो त्यामुळे मी तिकडे सर्वच अल्गोज मी करू शकतो तेवढ्या पैशामध्ये. बट इथे आता मला 1-2च करायचे, सो मी इथे सिम्पल 749 ला करेन, सबस्क्राईब नाऊ करेन. एकदा मी सबस्क्राईब नाऊ केलं की मला ऑप्शन येतो पेमेंट मोड, वन टाइम की ऑटो पे. तुम्हाला जो मोड ठेवायचा, वन टाइम ठेवायचा, ऑटो पे ठेवायचा आहे, तो बघा. वन टाइम ठेवा. तुमच्या धन बॅलन्स मध्ये जे पण पैसे आहेत त्यातनंच हे वन टाइम कट होणार. वन टाइम ठेवला तर धन बॅलन्स मध्ये जेवढे पैसे आहेत त्यातनंच हे तुमचे वन टाइम कट होणार आणि तुम्ही मग पुढे जाऊ शकता. आणि एकदा तुम्ही पे व्हाय लेजर केलं, तुमचा अल्गो आपोआप सेटअप होतो आणि दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या अकाउंटमध्ये हा डेली रन होणार. तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही थांबवू पण शकता. मी तुम्हाला तेही दाखवलं, अल्गो कसा पॉज करायचा, अल्गो कसा मॅन्युअल एक्झिट करायचा, मी सर्व शिकवलंय. जेही लोक आता कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत ना, मी सर्व व्हिडिओमध्ये शिकवले. युट्यूबचे व्हिडिओ तुम्ही नीट बघितले नाहीये याचा अर्थ. अल्गो तुम्ही चालू असताना मध्येच एक्झिट पण करू शकता, सर्व पोझिशन, काही होत नाही, काही रिव्हर्स पोझिशन पडत नाही. मला अल्गो स्टॉप करायचा, मी कधी पण स्टॉप पण करू शकतो, डिलीट करायचं कधी पण डिलीट पण करू शकतो, पॉज पण करू शकतो. ठीक आहे. महिनाभर तुम्ही अल्गो वापरू शकता जर चार्जेस पे केल्यानंतर. ठीक आहे. जर तुम्हाला धनमध्ये हे अल्गोज वापरायचे असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये धन ब्रोकरची लिंक आहे, आपल्या अंडर अकाउंट ओपन करा, जेणेकरून तुम्हाला कोर्सही भेटेल, दर महिन्याला कोर्स भेटतील. अल्गोबद्दल मी काही मोठ्या गोष्टी लवकरच आणतोय धनवाल्यांसाठी. सो त्याही तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच भेटणार आहेत. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला जर नक्की सेशन जर आवडलेला असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा. धनची लिंक, अल्गोची लिंक सर्व कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. अजून एक गोष्ट, आपण अल्गो ट्रेडिंगसाठी एक डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल सुरुवात केलेली आहे, अल्गो ट्रेडिंग मराठी. तर चॅनल नक्की जॉईन व्हा, कारण की
मी समजा कधी एखादा अल्गो मॅन्युअली एक्झिट केला किंवा काही केलं ना, तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसतं. कधी एखादा अल्गो मॅन्युअली इथे बघा, आता मी हा अल्गो एक्झिट केला, ते क्लोज पोझिशन मध्ये तुम्हाला दिसतंय बघा. ह्या तुम्ही गोष्टी चेक करू शकता. सो किंवा अल्गो बद्दल काही अपडेट्स असतील, काही सेशन्स असतील, मी इथे तुम्हाला डेली टाकत असतो. सो टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे. अल्गोचं डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, ती नक्की जॉईन व्हा. तुम्हाला अल्गो करायचे असतील तर नक्की तुम्ही जॉईन व्हा. तिकडे आमचा आयडी आहे, तिकडे आम्हाला मेसेज करा. सो आमची टीम जे तुम्हाला आपल्या धनवाल्या ग्रुपचा ऍक्सेस देऊन टाकेल, जिथे सर्व धन अकाउंट होल्डर आहे तिकडे तुम्हाला ऍड करून टाकेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, थँक्यू, धन्यवाद.